मुंबईच्या पोटात नेमकं काय चाललंय? 10 मजली इमारत मावेल एवढं खोल खोदकाम, 18 लाख घनमीटर मातीचा उपसा आणि डोळे दिपवून टाकणारं आधुनिक तंत्रज्ञान. बीकेसी मध्ये बुलेट ट्रेनचं स्वप्न आता साकार घेतंय. पहा काळजाचा ठोका चुकवणारं हे बांधकाम. नमस्कार, मी भक्ती. प्रहार न्यूज लाईन मध्ये आपलं स्वागत करते. मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन या प्रकल्पातील सर्वात आव्हानात्मक टप्पा म्हणजे बांद्रा कुर्ला संकुल, अर्थात बीकेसी मधील भूमिगत स्थानक. आश्चर्य वाटेल, पण या स्थानकासाठी जमिनीखाली तब्बल 32.5 मीटर खोल खोदकाम करण्यात आलंय. ही खोली एखाद्या 10 मजली इमारतीच्या उंची इतकी आहे बरं का. आजच्या घडीला या भुयारीकरणाचं 95% काम पूर्ण झालंय. बीकेसी आता एका नव्या रूपात सज्ज होत आहे. हे स्थानक म्हणजे इंजिनिअरिंगचा अद्भुत नमुनाच आहे. तब्बल 6 फलाट, 415 मीटर लांबी आणि 3 मजल्यांची भव्य रचना. 400 किलोमीटरहून अधिक वेगाने धावणाऱ्या बुलेट ट्रेनचा फलाट जमिनीखाली 26 मीटरवर असेल. प्रचंड उष्णता आणि दाब सोसण्यासाठी इथे M80 ग्रेडच्या कॉन्क्रीटचा वापर केला जातोय. विशेष म्हणजे कॉन्क्रीटचं तापमान राखण्यासाठी चक्क आईस प्लांटचा वापर होतोय. आतापर्यंत इथे 1 लाख घनमीटर कॉन्क्रीट ओतरण्यात आलंय. प्रवाशांना थेट मेट्रो 2B आणि MTNL इमारतीकडे बाहेर पडता येईल अशी सोय करण्यात आली आहे. केवळ गुजरातच नाही तर महाराष्ट्रातील ठाणे, विरार आणि बोईसर ही स्थानकही वेग घेत आहेत. मात्र बीकेसीचं हे स्थानक या संपूर्ण प्रकल्पाचा मुकुटमणी ठरणार आहे. अत्याधुनिक कॉन्क्रीट लॅब आणि अहोरात्र चालणारं काम पाहता बुलेट ट्रेनचा हा प्रवास आता फार लांब नाही. बुलेट ट्रेन केवळ वेग वाढवणार नाही तर भारताच्या पायाभूत सुविधांची ताकद जगाला दाखवून देईल. बीकेसीचं हे बांधकाम भविष्यातील आधुनिक मुंबईची साक्ष आहे. तेव्हा प्रवासाचा वेळ वाचवणारी ही बुलेट ट्रेन आता वास्तवात येण्यासाठी सज्ज झाली आहे. जमिनीखाली वेग, स्वप्नांना नवी झेप, बीकेसीतून सुरू होणार भविष्याचा वेग असंच म्हणावं लागेल. इंजिनियर्सची जिद्द आणि आधुनिक यंत्राची जोड यातूनच उभा राहतोय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वप्नातील भारताचा पहिला हाय स्पीड रेल्वे कॉरिडॉर. जमिनीखाली 10 मजले खोल सुरू असलेली ही मेहनत देशाला विकासाच्या उंचीवर नेईल यात शंका नाही. माहिती आवडली असेल तर कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूज लाईनला लाईक, शेअर, फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.